नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूया टम्म फुगलेले अतिशय चविष्ट वर कुरकुरीत आत पोकळ आणि हलके असे आप्पे आणि त्यासोबत खाण्यासाठी एक चविष्ट अशा चटणीची रेसिपी अतिशय सोपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 वाट्या तांदूळ। या ठिकाणी मी जाड तांदूळ घेतले आहे। इथे सोना मसुरी किंवा रेशनचे मिळणारे जे तांदूळ आहे ते देखील तुम्ही घेऊ शकतात। रेशनच्या तांदळाचे आप्पे देखील खूप मस्त होतात। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि 1 टीस्पून मेथी दाणे। सर्वप्रथम मोठ्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी चना डाळ घालायची आहे, 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी उडीद डाळ। यामध्येच आपण 1 टीस्पून मेथी दाणे देखील घालू। सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला 4 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे। 3 वाटी डाळी घेतल्या आहे, त्यासाठी 4 वाट्या तांदूळ घेतले आहे। तांदूळ थोडे जास्त घेतले आहे, तसं तुम्ही 3 देखील घेऊ शकता। आता हे तांदूळ देखील आपण स्वच्छ धुवून घेऊ। डाळ तांदूळ नेहमी करता वेगवेगळे आपल्याला भिजत ठेवायचे आहे, एकत्र भिजवायचे नाही। त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते। हे बघा, डाळ आणि तांदूळ नीट धुवून झाले। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। डाळ तांदूळ सहज भिजतील एवढं पाणी घाला। आता आपण यावर झाकण ठेवू आणि साधारण 7 ते 8 तासासाठी हे डाळ आणि तांदूळ आपण भिजवून घेऊया। हे बघा, साधारण 7 ते 8 तासासाठी डाळ आणि तांदूळ मी नीट भिजवून घेतले। आता जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर यातील हे पाणी काढून हे एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि जर थंडीचे हिवाळ्याचे दिवस असतील तर हे मिश्रण व्यवस्थित फर्मंट होण्यासाठी यातील पाणी काढून याच पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व वाटायचं आहे। उन्हाळ्यामध्ये हे लवकर आंबट होऊन जातं, त्यामुळे हे पाणी काढून हे धुवून घेणं गरजेचं आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या डाळी घालायच्या आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ही डाळ आपण एकदम बारीक वाटून घेऊ। हे बघा, भिजवलेल्या डाळी मी मस्त बारीक वाटून घेतल्या। ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या बारीक वाटायच्या आहे। उरलेली डाळ देखील अशाच प्रकारे थोडं पाणी घालून मी वाटून घेते। खूप अगदी जास्त पाणी देखील घालू नका, आवश्यकतेनुसार थोडंच पाणी घालून हे असं वाटून घ्या। डाळ वाटून झाल्यानंतर आता आपण तांदूळ देखील वाटून घेऊया। आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून तांदूळ हे आपल्याला किंचित रवाळ वाटून घ्यायचे आहे। म्हणून आपण डाळ आणि तांदूळ वेगवेगळं भिजत घातलं होतं, कारण डाळी आपल्याला अगदी बारीक वाटायच्या आहे आणि तांदूळ हे छान रवाळ असे वाटायचे आहे। हे बघा, हे तांदूळ मी छान रवाळ कणीदार असे वाटून घेतले। बघा, ह्याचं टेक्स्चर या प्रकारे बोटावर घेतलं तर असे छान कणीदार आहे। ह्याच पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे आप्पे छान हलके आणि वर कुरकुरीत असे होतील। खूप बारीक जर तांदूळ वाटले तर मग आप्पे चिकट होतात, ते आतमध्ये असे पोकळ होत नाही। त्यामुळे तांदूळ असे रवाळ वाटणं गरजेचे आहे। इथे डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतले। आता आपल्याला हे नीट मिक्स करायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, असं घट्टसरच हे ठेवायचं आहे। हे बघा, हे छान मिक्स झालं आणि मी हे मस्त फेटून घेतलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवू। हे मिश्रण आपल्याला आंबण्यासाठी म्हणजेच फर्मंट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर हे भांडं असंच तुम्ही बाजूला ठेवलं तरी 7 ते 8 तासामध्ये हे पीठ छान फुलतं, आंबतं, फर्मंट होतं। पण जर थंडीचे दिवस असेल किंवा गारठा वातावरणामध्ये खूप असेल तर हे भांडं तुम्ही जाड कापडाने झाकून एखाद्या उबदार कपाटामध्ये किंवा अगदी बंद असलेल्या मायक्रोवेव्ह मध्ये जरी ठेवलं तरी पीठ छान फुलतं आणि पीठ फुलण्यासाठी साधारण 10 ते 11 तास लागू शकतात। हे पीठ फुलल्यानंतर आता मी तुम्हाला उद्या दाखवते। आता आपण
आपण चटणी बनवून घेऊ। चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे। आज मी आप्प्यांबरोबर शेंगदाण्याची चटणी करणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नारळाची देखील करू शकतात, पण आमच्याकडे शेंगदाण्याची थोडी सैलसर पातळसर केलेली चटणी आप्प्यांबरोबर खायला आवडते। आता हे शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घेऊ। हे बघा, हे शेंगदाणे छान खमंग भाजून झाले। आता आपण हे काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर ह्याची अर्धवट साल मी काढून घेणार आहे। आता याच कढईमध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया। यावर थोडं तेल घालू आणि ह्या मिरच्या देखील आपण भाजून घेऊया। या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर आप्पे खायला खूप मस्त लागतात, शिवाय कोरडे देखील होत नाही। हे बघा, मिरच्या देखील मस्त भाजून झाल्या। भाजलेल्या मिरचीची चव चटणीमध्ये खूप मस्त येते। आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊ। भाजलेल्या शेंगदाण्यांची या प्रकारे अर्धवट साल मी काढून घेतली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालूया। यामध्ये भाजलेल्या हिरव्या मिरची, 8 ते 9 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ घालूया, कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर ही शेंगदाण्याची चटणी वाटताना यामध्ये तुम्ही ताजं दही देखील घालू शकतात। आज मी यामध्ये दही घालणार नाही, कारण आमच्याकडे आप्प्यांबरोबरच्या चटणीमध्ये दही आवडत नाही, पण थोडं दही घातल्यानंतर ही चटणी अप्रतिम लागते। तुम्ही एरवी भाकरी बरोबर देखील ही चटणी खाऊ शकता। आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेते। हे बघा, चटणी मस्त वाटून झाली। इथे एका भांड्यामध्ये आता आपण चटणी काढून घेऊया। आता यामध्ये हे भांड विसळून याचं पाणी देखील घालूया, मिक्स करून घेऊ। हे बघा, या प्रकारे अशी थोडी पातळ कन्सिस्टन्सी चटणीची ठेवा, म्हणजे आप्पे खाताना ते कोरडे वाटत नाही। आम्ही जेव्हा कळण्याच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर ही शेंगदाण्याची चटणी वाटतो तेव्हा ती थोडी घट्टसर अशी ठेवलेली असते। चटणीसाठी तडका किंवा फोडणी तयार करून घेऊ। त्यासाठी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी घालूया। जिरं मोहरी नीट तळली की हिंग घालूया। गॅस बंद करू। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। फोडणी तयार आहे। इथे चटणीवर थोडी कोथिंबीर घालूया आणि ही तयार फोडणी आता यावर घालायची आहे। तुम्हाला जर चटणी जरा वेळाने खायची असेल तर ही फोडणी नेहमी करता गार करून घाला। गरम फोडणीमुळे चटणी कधी कधी लवकर विटते। अशी चुरचुरीत कोथिंबीरीची फोडणी खूप मस्त लागते। मिक्स करून घेऊ। चटणी तयार आहे। हे बघा, साधारण 12 तासानंतर तुम्ही बघू शकता आप्प्यांचं हे बॅटर किती छान फर्मेंट झालं आहे, मस्त फुललं आहे। बघा, हे बघा, अगदी मस्त फुललं, छान फर्मेंट झालं। याच पद्धतीचं हे छान फर्मेंट झालं म्हणजे यामध्ये सोडा, इनो काहीही घालायची आवश्यकता पडत नाही। अगदी नॅचरल पद्धतीने फर्मेंट करूनच आप्पे खूप मस्त हलके आणि जाळीदार असे होतात। तुम्हाला जेवढ्या पिठाचे आप्पे करायचे आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात अगदी 2-3 दिवस देखील सहज टिकते। आयत्या वेळी तुम्ही याचे आप्पे बनवून खाऊ शकतात। आप्पे हे गरमागरमच खायला खूप छान वाटतात, त्यामुळे हवे तसे करू शकतात। मी आता यातलं थोडं पीठ काढून ठेवते। हे बघा, या बॅटरपैकी काही बॅटर मी काढून ठेवलं। मुलांना सकाळी डब्यामध्ये देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट हे आप्पे बनवता येतात। मीठ मसाले घालायच्या आधी आपण हे बॅटर काढून फ्रीजमध्ये ठेवून देऊ। आता उरलेल्या या मिश्रणामध्ये थोडं तेल घालूया। एवढ्या बॅटरसाठी 1 टेबलस्पून तेल मी घालत आहे। नॉर्मल टेम्परेचरचं हे तेल आहे।
यामध्ये तेल घातलं की आप्पे आतपर्यंत छान खुसखुशीत आणि हलके असे होतात। मीठ घालूया, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घालूया। आता तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या यामध्ये घालायच्या आहे। भाज्या आवडत नसतील तर फक्त मिरची, मीठ, कोथिंबीर आणि कांदा घाला। तुम्ही अगदी प्लेन देखील हे आप्पे बनवू शकतात। या ठिकाणी मी एक गाजर, एक मध्यम आकाराची शिमला मिरची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घातला आहे। तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या जसे की मटार, कॉर्न यामध्ये घालू शकतात, म्हणजे आप्पे अधिक हेल्दी होतात। आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। हलक्या हलक्या हाताने मिक्स करूया। बघा, ह्याची कन्सिस्टन्सी याच पद्धतीची आपल्याला हवी आहे। आप्पे भाजण्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलं। आता यामध्ये थोडं थोडं तेल घालूया। आता यामध्ये आपण हे आप्यांचं मिश्रण घालूया। आप्पे पात्र भरताना नेहमी करता बाहेरून आत भरत जावं, म्हणजे याची उष्णता व्यवस्थित ऍडजस्ट होते। एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, ज्या प्रकारे आपण इडलीमध्ये पोहे भिजवून घालतो किंवा भात घालतो तो प्रकार आप्पे भिजवताना करायचा नाही, कारण आप्प्यांच्या मिश्रणामध्ये वाटताना पोहे घातले की ते आप्पे खूप लाल लाल आणि जळायला सुरुवात होते, छान खरपूस होत नाही। हे बघा, या प्रकारे मी मिश्रण यामध्ये टाकून घेतलं। आता आपण यावर झाकण ठेवू आणि मंद आचेवर ह्या आप्प्यांची वरची बाजू जरा सुकेपर्यंत आपण हे भाजून घेऊया। हे बघा, आप्पे किती टम्म फुगले, छान गोल गोल असे झाले आहे आणि ही वरची बाजू सुकली देखील आहे। आता यावर थोडंसं आपण तेल घालूया आणि ह्या आप्प्यांची बाजू आपण टर्न करून घेऊ। बघा, किती छान रंग याला आला, अगदी खमंग हे आप्पे झाले आहे। आता ह्या खालच्या बाजूने देखील आप्पे आपण मस्त खरपूस भाजून घेऊ। गॅसची फ्लेम नेहमी करता अगदी मंद ठेवा, म्हणजे आप्पे आतपर्यंत छान भाजल्या जातील आणि हलके आणि पोकळ असे होतील। हे बघा, हे आप्पे दोन्ही बाजूनी किती छान भाजून झाले, अगदी मस्त चेंडू प्रमाणे टम्म फुगले आहे आणि वरती अगदी कुरकुरीत झाले। आता आपण हे काढून घेऊया। उरलेले आप्पे देखील याच पद्धतीने भाजून घेऊ। गरमागरम टम्म फुगलेले गोल गरगरीत, वर अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये लुसलुशीत असे मिक्स डाळ तांदूळाचे आप्पे तयार आहे। हे बघा, हा आप्पा मी तुम्हाला फोडून दाखवते। आतमध्ये बघा किती पोकळ, स्पंजी आणि हलके हे आप्पे झाले आहे। सोडा वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाही। हे आप्पे शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तुम्ही एक वेळा नक्की खाऊन बघा, खूप मस्त अशी रेसिपी आहे, सगळ्यांना नक्की आवडेल। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।